सर आप तो शिक्षा मंत्री हैं सर। सर जितना आज के समय में हिंदी की वैल्यू है इतनी इंग्लिश की भी वैल्यू। या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थिनी शिक्षण मंत्र्याशी बोलत असताना इंग्लिशमध्ये बोलते आणि शिक्षण मंत्री माफी मागून सांगतात की मला इंग्लिश येत नाही, मला हिंदीमध्ये बोला. यावरती मी एवढंच बोलेन मित्रांनो की इंग्लिश ही फक्त एक भाषा आहे. पुढचा माणूस किती हुशार आहे किंवा किती शिक्षित आहे हे सांगण्याचं ते काही प्रमाणपत्र नाही. सो फक्त त्याला त्याच्या भाषेवरून त्या माणसाला जज करणं हे नक्कीच चुकीचं आहे. परंतु मित्रांनो याच देशामध्ये एक कलेक्टर जो की जिल्हा सांभाळतो तो देशातील सगळ्यात कठीण परीक्षा देतो. परंतु आपल्या या देशाचा राज्याचा राज्यकारभार बघणारे जे मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, यांच्यासाठी कुठलीही परीक्षा नाही. मी एवढंच म्हणेन की लोकशाहीमधून आपण एक लोकप्रिय किंवा किंवा आपला आवडता नेता आपण निवडून देतो, परंतु तो नक्कीच योग्य उमेदवार आहे का हे सांगता येत नाही. हे लोकशाहीचं सर्वात मोठं अपयश मला तरी वाटतं. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या व्हिडिओवरती नक्कीच मला कळवा.